आमदार साहेब, बऱ्याच दिवसांनी दोन मित्र एकत्र येताना दिसत आहेत, काय सांगाल? नाही, आम्ही मित्र कायम होतोच आहे आणि भविष्यातही राहणार. राजकीय स्थित्यंतर झाली, हे काही गोष्टी जरी झाल्या तर तेव्हाच्या त्या क्षणिक गोष्टी आहेत. इथून पुढं चांगल्या दिशेने जुन्नर तालुक्याच्या हिताच्यासाठी एकत्रित काम करणं हे आम्हाला शिकवण आहे. पवार साहेबांची, अजितदादांची, वळसे पाटलांची, वल्लभशेठ बेनके साहेबांची. त्या दृष्टिकोनातून मतांतरित झाली तरी आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. एकत्रित आजपर्यंत काम केले, भविष्यात एकत्रितच काम करणार आहे. आज काय विषय होता इथे? आज जुन्नर कोर्टमध्ये आमची एक जुनी 2018ची एक प्रलंबित केस होती. 2018ला आम्ही वारुवाडी ते गुंजळवाडी हा रस्ता अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये होता आणि तो व्हावा, किमान त्याचे खड्डे तरी प्रशासनाने बुजवावे म्हणून आम्ही वारुवाडी, गुंजळवाडी, मी आमच्याबरोबर आमचे ते युवकाध्यक्ष सुरजजी वासके आदी सगळ्यांनी एक आंदोलन केलं होतं आणि तेव्हा मी रस्ता रोको केला होता. पण तो रस्ता रोको आम्ही प्रतिकात्मक केला होता, कारण रस्त्यावर आम्ही बसलो पण रस्त्याच्या बाजूने गाड्यांची आम्ही ये जा चालली होती. म्हणजे ते प्रत्येक बातम्यांमध्ये, बाईटमध्ये पण ते दिसून येत होतं. पण तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ते आंदोलन पुकारलं असता काही विरोधी मंडळींनी पॉलिटिकल प्रेशर वापरून आमच्यावर रस्ता रोको केल्याबद्दलचा चुकीचे गुन्हे दाखल केले पोलीस स्टेशनमध्ये. आणि इथून मागं कितीतरी आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण अशा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्याची प्रथमतच ती घटना घडली होती. ती 2018 साली होती. आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काय त्या प्रोसिजरल पार्ट असतो तो प्रोसिजरल पार्ट शेवटी कोर्टमधूनच तो भेटणार आहे. पोलीस प्रशासनाचा असेल, कोर्टचा असेल किंवा त्या सगळ्या इतर जे लॉफुल पॉईंट्स असतील ते आमचे वकीलच केतनजी पडलो असतील किंवा शिवदाचे तांबे असतील ते अधिक तर सांगू शकेल. पण आज त्याच्यासाठी ते प्रोसिजरल पार्टमध्ये ते गुन्ह्याचं तर काय दम नाही आहे, फक्त तो प्रोसिजरल पार्ट पाडण्यासाठी आम्हाला आज जज साहेबांसमोर उभं राहणं हे गरजेचं असल्यामुळं आज आम्ही तर कोर्टमध्ये आम्ही सगळेजण त्या गुन्ह्यामध्ये जे सगळेजण आहोत ते आम्ही सर्वजण इथं आलो. आता त्यामध्ये माझं नाव आहे, सुरेश भाऊचं नाव आहे, श्रीकांत वायकर जे गुंजळवाडीचे सरपंच होते ते इथं आहेत, आमचे मित्र राहुल गावडे जे आमचे राष्ट्रवादी युवक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्याचबरोबर भाऊ वारुळे आमचा राष्ट्रवादी युवकचा तरुण कार्यकर्ता, त्याचबरोबर वरुण जयसिंग भुजबळ आमचे राष्ट्रवादीचे आमचे सहकारी, विनायक उर्फ पप्पू नायकुडे आमचे राष्ट्रवादीचे दुसरे सहकारी. मला आश्चर्य येतं वाटतं की तानाशेठ वारुळे हे एक वयस्कर माणूस आहे. ते 70 वयाच्या पुढे त्यांचं वय आहे. ते त्या आंदोलनाच्या ठिकाणी फक्त कडेले का हाय सगळे जमलेत म्हणून ते झाडाखाली तिथं बसलेले होते, तरी सुद्धा जाणीवपूर्वक त्यांचं नाव त्या गुन्ह्यामध्ये गवलं गेलं. त्याचबरोबर सचिन वारुळे हे प्रगतशील शेतकरी, रोज त्यांचे द्राक्ष किंवा सगळे भाजीपाल्याचं किंवा लेबर ये जा करणं, रोज तर दळणवळणाचा हजारो शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ते आले होते. दुसरे आमचे सहकारी विपुल फुलसुंदर जे सहकार क्षेत्रामध्ये काम करतात ते तिथं होते. असे 10 लोकांवर तो गुन्हा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्व कार्यकर्ते असल्यामुळं ते दाखल करण्याचं काम केलं. त्यावेळेस पण आम्ही केलायच गुन्हा, तर आम्ही लोकांसाठी केलाय, आम्हाला अटक करा म्हणून आम्ही जुन्नर कोर्ट पोलिसांपाशी आलो होतो. पण तेव्हा पण पोलिसांनी आम्हाला अत्यंत सहकार्याची भूमिका दाखवली की त्यांना कळालं की अतुल बेनके याच्यामध्ये काही चूक नाही आहे, पण आता काही गोष्टीचा नाईलाज असल्यामुळं त्यांना वरिष्ठांच्या आदेश किंवा तेव्हाच्या राज्यकर्त्यांचा आदेश, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणून ही राजकीय बाब आहे, त्याच्यामध्ये काही असं वेगळं काही असं नाही. पण आहे किरकोळ, पण आता फक्त प्रोसिजरल पार्टी. आता ती प्रोसिजरचं नेमकी डिटेल्स काय आहेत ते तुम्हाला केतनजी सांगू शकतील. त्याचे कारण काय झालेला गुन्हा आपण जनतेसाठीच अंगावर घेतलेला आहे ना, जनतेसाठीच केलंय. आणि असे किती गुन्हे जरी दाखल झाले तरी जुन्नर तालुक्याच्या हितासाठी आम्ही लढतच राहणार आहे, त्यात काय आम्ही मागं पुढं पाहणार नाही. सूरज भाऊ, कोणत्या ना कोणत्या मार्गे आपण बेनके साहेबांच्या जवळ जातातच आहेत, काय सांगाल? खरं तर
अतुल शेट बोलल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणे उचित नाही. परंतु ज्यावेळेस 2018 साली हा जो गुन्हा दाखल झाला होता, ठीक आहे, गुन्हा दाखल झाला, इतके वर्ष काल आम्हाला समज आले, एकमेकांकरता आम्ही संविधानाला मानणारी माणसं, कायद्याला मानणारी माणसं, कोर्टाचा मान राखणारी माणसं म्हणून आम्ही सगळेजण एकत्र त्या ठिकाणी कोर्टात त्या ठिकाणी दाखल झालो. आणि खरं तर ज्यावेळेस हे गुन्हे दाखल झाले, आंदोलन झालं, परंतु एका गोष्टीचा आनंद या गोष्टीचा वाटतो की तिथं ज्या गोष्टीसाठी आम्ही आंदोलन केलं होतं, ज्या रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं, वारुवाडी प्रामुख्याने गुंजळवाडी हा जो रस्ता होता, इतकी खडतर परिस्थिती होती. इथं गुंजळवाडीचे सरपंच स्वतः आहेत, वारुवाडीचे सरपंच आहेत, इतकी खडतर परिस्थिती होती. त्या आंदोलनानंतर खरं तर आता जर आपण तो जो रस्ता पाहिला तर मला वाटतं अतुल शेटच्या काळातच तो रस्ता झाला, परंतु केला इतका चांगला रस्ता झाला, म्हणजे गुन्हा दाखल केल्याचं काय नाही, परंतु एक सर्टिफिकेट आमच्या सगळ्या आंदोलकांना हेच सर्टिफिकेट राहील की तो रस्ता एकदम चांगला झाला. आता सगळेजण समाधानकारक त्या रस्त्याने जात आहेत. परंतु एक गमतीचा भाग असा, त्या आंदोलनानंतर एक राजकीय गंमत अशी, त्या आंदोलनानंतर अतुल शेट आमदार झाले, गुंजळवाडीचे श्रीकांत वायकर सरपंच झाले, वारुवाडीचे आमचे भाऊ वारुळे सरपंच झाले, सचिनदादा वारुवाडीच्या नंतर सरपंच झाले, फक्त बाकी राहिले. परंतु या निमित्तानं काय ना, राजकीय गंमत सोडा, परंतु या निमित्तानं खरं तर एकत्र आलोय आणि आम्ही खरं तर असं एक परिवारात काम केलं आहे की एकमेकाला आमची कोणाला खरं तर अडचण नको. नामदार वल्लभ शेठ बेनके नाही, तुम्ही परिवार सोडला ना मग. नामदार वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या विचाराखाली काम करणारे आम्ही माणसं आहे. ठीक आहे, पक्षाची विभागणी झाली, स्थित्यंतर झाली, मग अतुल शेट्टी त्याचा उल्लेख केलेलाच आहे. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तालुक्याने पाहिल्यात, राज्याने पाहिलं. चालतंय, धन्यवाद साहेब. ठीक आहे.